अहो काळजी कसली करताय? पुढची तारीख घ्यायची ना, मग घेऊ ना पुढची तारीख. ती तारीख सुद्धा अडचणीची असेल तर त्याच्या पुढची तारीख सुद्धा घेऊ. अहो वकिलाचं खरं कसं असतं, तारखांवर तारखा मिळवत राहण्याचं. आणि हे बघा, तुम्ही तारखांची काळजी करू नका, स्वतःच्या तब्येतीची काळजी करा. हा सर सलामत तो पगडी पचास. काय हो, करा ना, कधीही फोन करा. ओके, अच्छा, हॅव अ नाईस डे, बाय. मिस्टर सुभेदार, तुम्ही याला उशीर केलात. आता माझ्यापाशी फक्त 10 मिनिटं आहेत. नाही नाही सर, एक्स्ट्रीमली सॉरी. आली वाटतं नोटीस. हो सर, काय वाटेल ते आरोप केले त्यामध्ये. त्यांनी तुमच्यावर वाटेल तसे आरोप केलेत असं तुमचं मत आहे, आणि म्हणूनच बहुधा तुम्ही चिडलेले दिसताय. अहो सर, काय वाटेल ती बोलते ती बाई, याला काय अर्थच नाही. बघा ना काय आरोप केलेत. तुमचं एका मुलीबरोबर प्रेम प्रकरण चालू आहे असा तुमच्यावर आरोप आहे. खोटं आहे का हे? कोण आहे? हॅलो आंटी, प्लीज माझं ऐकून घ्या ना. कोण बोलत आहे? अहो असं नका ना, माझ्याशी स्टेप डॉटर सारखं वागू. माझा आवाज पण नाही ओळखला का तुम्ही? मी शनाया बोलते आंटी. होय, अरे तू काऊन मला बरं त्रास देतेस फोन करून करून करून? का पाहिजे तुला? का त्रास देतेस तू? ऐका ना, ओरडू नका ना. मी फक्त गॅरीसाठी फोन करते हो तुम्हाला. म्हणजे तुम्हाला माझ्यावर चिडायचं तर चिडा, पण तो मुलगा आहे तुमचा, तुम्ही त्याच्यावर का चिडताय? आणि तो माहितीये का, तो मला म्हणाला की त्याचं माझ्यापेक्षा जास्त तुमच्यावर प्रेम आहे खरंच. आणि तो ना तडफडतोय तुमच्याशी बोलायला. म्हणजे खरं तर फक्त डिवोर्स. का बोलायचंय त्याला घटस्फोटाबद्दल? घटस्फोट घेतल्यानंतर मला कसं वाटतंय, कसा आनंदित झालोय मी, कसं काय सगळं मला मोकळं मुलाखत घेऊ त्याची मी. नाही 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 नाही, ते काहीच नाही, ते विसरून जाते, सगळं रॉंग आहे त्याचं काही नाही. पण तो माहितीये का, तो रडतो तुमच्याशी बोलायला मिळत नाही म्हणून. आणि मला सांगत असतो सतत की माझ्या आईवर खूप जास्त प्रेम आहे, ती माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, आणि तीच नाही बोलली माझ्याशी तर मला काहीच नको आहे, म्हणून तो खूप खूप रडत असतो. तुम्ही प्लीज प्लीज भेटा ना त्याला, प्लीज प्लीज. ये पाय, मला जरा विचार करू दे बरं. फोन ठेव. हा करा, विचार करा तुम्ही. का करू बरं? का चाललंय काही कळत नाही. सगळेजण हे लग्न तोडायचाच प्रयत्न करून राहिलेत. कुणीच हे लग्न टिकवायचा प्रयत्न नाही करत आहे.